नमस्कार. आज आपण इंडियाज फॉरेन पॉलिसी इन ग्लोबलायझिंग वर्ल्ड या पेपरमधील नवीन प्रकरण सुरू करणार आहोत. ते म्हणजे इंडिया साऊथ एशिया पॉलिसी. या प्रकरणामध्ये 2 युनिट आहेत, 8 आणि 9. तर आपण ही प्रकरणं बघूयात. या प्रकरणाच्या विषयी असं आपल्याला सांगता येईल की भारताचे दक्षिण आशिया विषयीचं धोरण हा साधारण विषय या प्रकरणामध्ये आपण बघायचा आहे. तर असा विषय का बरं घेतलाय, तर याचं कारण असं की भारत हा दक्षिण आशियातील महत्वाचा देश आहे आणि महत्वाची सत्ता आहे. भारताने जरी अलिप्ततेचं धोरण स्वीकारलेलं असलं तरी दक्षिण आशियामध्ये जी अनेक राष्ट्र येतात त्यामधील प्रत्येक राष्ट्राशी भारताचे संबंध कसे आहेत यावरती एकंदर परराष्ट्र धोरण ठरते. लक्षात येत आहे? मग दक्षिण आशियामध्ये कुठली कुठली राष्ट्र आहेत, तर दक्षिण आशियामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान अशी अनेक राष्ट्र आपल्याला दिसतात. अगदी अफगाणिस्तान सुद्धा याच्यामध्ये दिसतं. या सर्व राष्ट्रांशी आपले संबंध सुधारल्यामुळे आपली फॉरेन पॉलिसी जास्त चांगली होऊ शकते असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून या देशांशी आपले संबंध कसे आहेत हे आपल्याला बघणं आवश्यक ठरतं. ओके, मग आता आपण यातलं एक एक बघूया. आणि विशेष करून पंतप्रधान मोदींच्या काळामध्ये तर नेबरहूड फर्स्ट ही पॉलिसी आपण स्वीकारली. म्हणजे शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध ठेवा हे धोरण आपण स्वीकारलेलं आहे. मग शेजारी राष्ट्रांशी संबंध चांगले ठेवले तरच कुठंतरी आपल्या सुरक्षिततेचा प्रश्न, अशा सर्व हेतूंनी आपण शेजारी राष्ट्रांशी संबंधांचा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. मग याच्यामध्ये म्यानमार आहे, म्हणजे ब्रह्मदेश पूर्वीचा, अशा अनेक देशांचा आपण आढावा घेणार आहोत. तर आपण आता एक एक देश बघूयात. यातला पहिला जे युनिट आहे ते भारताचे पाकिस्तान विषयी धोरण असं आहे. तर भारताचे पाकिस्तान विषयी धोरण बघताना आपल्याला असं बघितलं पाहिजे की भारत पाकिस्तानची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे हे पहिलं बघितलं पाहिजे. पण ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण बघितली तर भारत आणि पाकिस्तान यांचा इतिहास सारखाच आहे. इतिहास वेगळा नाहीये, इतिहास समान आहे. कोणेकेकाळी पाकिस्तान आपल्यामध्येच होता, आपलाच एक भाग होता आणि त्याच्यामुळं जी काही संस्कृती आहे, परंपरा आहेत त्या आपल्या आणि पाकिस्तानच्या सारख्याच आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त असं म्हणता येईल की पाकिस्तानची निर्मितीच मुळी राजकारणामुळे झालेली आहे. म्हणजे कोणेकेकाळी बॅरिस्टर जिना हे काँग्रेसचे कट्टर नेते होते आणि परंतु त्यांच्या मनामध्ये ऐन वेळेला काही वेगळी फुटीरतेची बीज रोवली गेली आणि त्याच्यातूनच त्यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला. आणि मग त्यामुळं धार्मिक याच्या आधारे राष्ट्राची निर्मिती व्हावी, धर्माच्या आधारे, असा एक हेतू पुढे मांडला. आणि या सगळ्यातून असा एक परिणाम असा झाला की पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानची निर्मिती झाली ती सुद्धा कशी झाली की पाकिस्तानची निर्मिती ही भारताचे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान हे भाग वेगळे करून त्याचा पाकिस्तान निर्माण झालेला आहे. म्हणजे पूर्व पाकिस्तानमध्ये सर्वसाधारण आपल्याला असं दिसतं की पश्चिम बंगालचा काही भाग तिकडे गेलेला आहे, त्याला आपण पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखतो.
आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये अर्धा पंजाब गेलाय, सिंध प्रांत गेलाय, असे आपले काही प्रांत गमवून आपण मग पश्चिम पाकिस्तान निर्माण झालेला आहे. मुळात आता असं आहे की लॉर्ड कर्झननी याची सगळी पाळंमुळं घातली. 1905 साली बंगालच्या फाळणीचं एक वारं त्यावेळेला आलेलं होतं. बंगालच्या फाळणीच्या मागे हाच हेतू होता की हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडणे, पण तो हेतू हाणून पाडला गेला. ओके, हाणून पाडला गेला आणि मग शेवटी ते बारगळलं. पण 1905 साली जे काही हे फाळणीचं खूळ आलं, बंगालच्या फाळणीचं, ते पाकिस्तानच्या स्वरूपामध्ये पुढे सरकलेलं आपल्याला आढळतं. आणि मग गंमत अशी की लॉर्ड कर्झन किंवा आधीचे जे ब्रिटिश संस्थानिक होते, ब्रिटिश राज्यकर्ते होते, सॉरी, त्या सगळ्यांच्या मनामध्ये भारतामध्ये म्हणजे त्यावेळेच्या हिंदुस्थानमध्ये एक क्लेरिकल वर्ग तयार करणं असं होतं. कारण राज्यकर्ते म्हणून कधीच ते भारताकडं खूप पॉझिटिव्हली बघत नव्हते. त्यांना इथे राज्य करायचं होतं, भारताचं शोषण करायचं होतं. भारतातला कच्चा माल सगळा इथून गोळा करून त्याचं पक्क्या मालात रूपांतर करून परत तो इथं विकायला बाजारपेठ तयार करायची, त्याचे सगळे हेतू आपल्याला माहित आहेत. मग परिणाम असं झाला की भारताला फक्त एक गुलाम राष्ट्र किंवा क्लेरिकल वर्ग तयार करणं अशा हेतूने त्यांनी शिक्षण वगैरे सुरू केलं आणि मग प्रोव्हिन्सेस निर्माण केले, प्रांत निर्माण केले. त्यात बंगाल हा एक प्रांत होता, मद्रास, असे इलाके होते प्रांत म्हणजे. आणि मग त्या आधारे कारभार त्यांचं प्रशासन सुरू झालेलं. ओके, मग एक लक्षात घ्या की या संघर्षाची पाळंमुळं आहेत ती फार जुनी आहेत. मुळात असं आहे की हिंदुस्थानमध्ये आत्ताचे दोन्ही पाकिस्तान, भारत हे सगळ्यांचा समावेश होता. पण ब्रिटिशांनी जाताना या हिंदुस्थानची फाळणी करून नवीन राष्ट्र दोन निर्माण करून ते निघून गेले. 14 ऑगस्ट 1947 हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन. या संघर्षाची पाळंमुळं जुनी आहेत. म्हणजे पाकिस्तान हे जरी भारतापासून स्वतंत्र निघालेलं राष्ट्र असलं तरी सुद्धा असं दिसतं की त्यांना हिंदू राष्ट्र असं काही मान्य नाहीये, तर मुस्लिम राष्ट्र करण्यात त्यांना इंटरेस्ट आहे. राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेत सुद्धा फरक आहे. म्हणजे सावरकरांची जी राष्ट्रीयत्वाची संकल्पना आहे ती इथे लागू होत नाही. सावरकरांची राष्ट्रीयत्वाची कल्पना म्हणजे सप्तसिंधू वगैरे, म्हणजे सिंधू नदीच्या काठी जो जो कुणी वसलाय तो इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट अँड रिलीजन तो सगळा हिंदू. म्हणजे सावरकरांची व्याख्या ही व्यापक आहे. त्यांच्या हिंदू संकल्पनेमध्ये दुसरे धर्मीय सुद्धा समाविष्ट होतात. त्यांच्या दृष्टीने हिंदू ही एक संस्कृती आहे, हिंदू हा धर्म नाही. त्याच्यामुळं सिंधू नदीच्या काठचे जे काही रहिवासी आहेत ते सगळे आपोआप हिंदू होतात. अशा अर्थाने भारत आणि पाकिस्तान या दोन्हींच्या राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेमध्ये फरक आहे. तर पाकिस्तानची राष्ट्रीयत्वाची कल्पना म्हणजे जो धर्म मानतो इस्लाम वगैरे तो खरा पाकिस्तानी वगैरे अशा अर्थाने तो जातो. पण हे ज्या वेळेला फाळणी झाली हिंदुस्थानची, त्यावेळेला महत्वाचं म्हणजे संस्थानांचा काही प्रश्न निर्माण झाला. कारण काय झालं की फाळणीच्या वेळेला असा एक फ्री चॉईस दिलेला होता की इथल्या भारतामध्ये मेजॉरिटी हिंदू आहेत, पाकिस्तानमध्ये मेजॉरिटी मुस्लिम आहेत, हे धर्माच्या आधारे ती फाळणी. पण असा एक चॉईस असा दिलेला होता की ज्या हिंदूंना किंवा ज्या मुस्लिमांना ज्या देशात राहायचे तिथे त्यांनी जावं. मग यामुळं काय झालं की बरेचसे भारतामधील मुसलमान स्वखुशीने पाकिस्तानात गेले, काही भारतातच राहिले. तसंच पाकिस्तानमधले हिंदू स्वखुशीने भारतात आले, त्यांना आपण सिंधी म्हणून ओळखतो, आणि काही तिथंच राहिले. म्हणजे आजही पाकिस्तानात हिंदू आहेत. आणि याच्यापेक्षा एक वेगळा चॉईस होता, भारत किंवा पाकिस्तान हे दोन्ही निवडायचं नसेल तर तो
तो इलाका, तो भाग स्वतःचं स्वतंत्र राज्य करू शकतो, असा एक तो चॉईस होता. याच्यामुळं काय गोंधळ झाला की 3 संस्थानं आखडून बसली. त्यावेळेला संस्थानं होती, राजे होते, असं तुम्हाला माहिती आहे. त्यांचं म्हणणं आमचं आम्ही स्वतंत्र सुभा करू, स्वतंत्र राज्य करू वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर असे 3 संस्थानांचा प्रश्न निर्माण झाला. आता जुनागड आणि हैदराबाद येथे काय झालेलं होतं माहितीये का, की हैदराबादला राजा सगळा नवाब आणि प्रजा, म्हणजे हैदराबाद आणि जुनागड याच्यामध्ये राजा आणि प्रजांच्या धर्मामध्ये फरक होता. मग हैदराबाद आणि जुनागड हे भारताच्या मध्यभागी असल्यामुळं त्यांना स्वतंत्र राज्य स्थापन करणं हे जरा अवघड होतं. आणि मग काही पोलीस कारवाई करून हे करून हैदराबादचा मुक्तीसंग्राम वगैरे तुम्हाला ऐकून असाल तुम्ही, जुनागडचा मुक्तीसंग्राम, भारताने पोलीस फोर्सचा वापर करून ही संस्थानं ताब्यात घेतली आणि ती भारतामध्ये विलीन झाली. आता उरतं काश्मीर. काश्मीरच्या बाबतीमध्ये काय झालं की त्यांचा राजा हिंदू, हरिसिंग राजा हिंदू होता आणि मेजॉरिटी प्रजा ही मुस्लिम होती. मग त्या राजा हरिसिंगला असं वाटलं की मी माझं स्वतंत्र राज्य करू शकतो वगैरे वगैरे. आणि बाय चान्स काश्मीर हा भारताच्या मध्यभागी नाही तर कडेला आहे, त्यामुळं काश्मीर हे स्वतंत्र राज्य झाल्याने पण फारसं बिघडत नाही. अशा कारणाने त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. परिणाम असं झालं की ते एक छोटंसं राज्य तयार झालं, छोटंसं राज्य. मग ह्या छोट्याशा राज्याचा कुणीही फायदा घेऊ शकतो, आपल्याला माहिती आहे. मग पाकिस्ताननी पहिला हल्ला काश्मीरवरती केला 1948 मध्ये आणि त्यावेळेला काही प्रदेश काश्मीरचा त्यांनी एक्वायर केला, ताब्यात घेतला. आणि म्हणून ते त्याला आपण त्याला पाकव्याप्त काश्मीर असं म्हणतो, पीओके. हे शब्द तुम्ही ऐकून असाल, पीओके. आणि पाकिस्तान त्याला आझाद काश्मीर म्हणतो, कारण पाकिस्तानच्या दृष्टीने ते आझाद काश्मीर आहे. आता ह्याच्यामध्ये काय घोटाळा झालाय असा की पाकिस्तानने घेतलेला जो भाग आहे तो पूर्णपणे पाकिस्तानच्या ताब्यात किंवा मर्ज न झाल्यामुळं त्याच्या विकासाकडं पाकिस्तानही लक्ष देत नाहीये आणि पाकिस्तानच्या ताब्यात असल्यामुळे भारत तिथे लक्ष देऊ शकत नाहीये. म्हणून तो पाकव्याप्त काश्मीर आहे तो अविकसित असा राहिलाय. पाकव्याप्त काश्मीर हा अनडेव्हलप्ड वगैरे असा तो पार्ट झाला, म्हणजे 1/3 काश्मीर हा पीओके आहे असं लक्षात घ्या. आणि उरलेला काश्मीर डेव्हलप झाला. पण नंतरही तिथे काय झालं की आपण बघतो की दहशतवादी हल्ले वगैरे सुरू झाले, पण त्याच्या आधी ते पर्यटन स्थळ म्हणून वगैरे प्रसिद्ध होतं. याशिवाय अक्साई चीनचाही प्रश्न निर्माण झालेला होता. अक्साई चीन म्हणजे चीनने काही काश्मीरचा भाग ताब्यात घेतलाय आणि मग तो पण प्रश्न निर्माण झालाय. याशिवाय सियाचीन बॉर्डर डिस्प्यूट पण आहे. भारत पाकिस्तान मध्ये अशा प्रकारे पहिलं युद्ध 1948 मध्ये झालं. त्यानंतर दुसरं युद्ध 1965 मध्ये झालं. आता एक लक्षात घ्या की बऱ्याच काळानंतर दुसरे युद्ध झाले, कारण 1960चं दशक आहे ते शीतयुद्धाचे दशक म्हणून ओळखले जाते. या काळात पाकिस्तानने सियाटो, सेंटो कराराचे सदस्यत्व स्वीकारले, कारण हा काळ आहे तो शीतयुद्धाचा आहे आणि अमेरिका आणि रशिया हे दोन्ही आपापल्या गटांशी टायअप करण्यासाठी वेगवेगळे करार करत होते. आणि मग अमेरिकेने सियाटो, सेंटो हे करार केले आणि पाकिस्तानने त्याचं सभासदत्व स्वीकारले. तर या कराराच्या तरतुदींनुसार जो देश या कराराचा भाग असेल आणि तो जर अडचणीत आला तर त्याला त्या करारातील दुसरे देश मदत करतील. अशा प्रकारे अमेरिकेने पाकिस्तानची मदत मिळवली आणि पाकिस्तानचे भौगोलिक स्थानही तसे महत्वाचे आहेत, कारण अमेरिकेच्या दृष्टीने पाकिस्तान हे एक त्यांचा
अं, मोठा बेस किंवा सपोर्ट किंवा मिलिटरी सपोर्ट होऊ शकतो, कारण त्यांची जमीन वापरायला मिळू शकते. अशा अर्थाने अमेरिकेने पण पाकिस्तानशी सूत जमवलेलं आपल्याला दिसतंय. मग या युद्धामध्ये काय झालं की पाकिस्ताननी पुन्हा भारताचा काही भाग एक्वायर केला, पण तो पाकिस्तानचं सैन्य पुढं आलं होतं, भारताचंही सैन्य पाकिस्तानच्या दिशेने पुढे सरकलेलं होतं. मग याचा कुठेतरी करार केला पाहिजे म्हणून हा ताशकंद करार 10 जानेवारी 1966 मध्ये झाला. याच्यामध्ये लाल बहादूर शास्त्रींचा सगळा वाटा होता, त्यांचा उत्साह होता, त्यांचा पुढाकार होता, असं आपल्याला म्हणावं लागतंय. या करारानुसार काय झालं की दोन्ही देशांनी 65 पूर्वी जी परिस्थिती होती ती स्वीकारायची ठरली व त्यानुसार सैन्य मागे घ्यायचे ठरले. म्हणजे स्टेटस को मेंटेन करण्याचं ठरलं. लक्षात घेतंय तुमच्या? या करारानंतर अर्थातच शास्त्रींना मॅसिव्ह हार्ट अटॅक आला आणि ते गेले. म्हणजे हा करार हा शास्त्रींच्या मनाला एवढा लागलेला होता. याच्यानंतरच भारत आणि पाकिस्तान याच्यामधलं मध्ये परत एक युद्ध झालं, ते म्हणजे 1971चं युद्ध झालं आणि त्याच्यातच बांगलादेशचं स्वातंत्र्य पण अपेक्षित होतं, ते प्राप्त झालं. 1971च्या युद्धामध्ये म्हणजे बांगलादेश लिबरेशन मुवमेंट किंवा असं म्हणता येईल, ते लिबरेशन स्ट्रगल, त्याच्यामध्ये भारताने लोकशाहीसाठी झटणारा देश म्हणून बांगलादेशला पाठिंबा दिला आणि त्या बॅकग्राऊंडवरती बांगलादेशला काही मदत करून हे युद्ध जिंकलं आणि 1971च्या युद्धातही पाकिस्तान परत हरला असं आपल्याला म्हणता येईल. या बांगलादेश युद्धामुळं बांगलादेशची मुक्ती झाली, पण भारत आणि पाकिस्तान यांच्यामधली तेढ अजून वाढली, असं थोडंसं लक्षात ठेवा. आणि इव्हन या बांगलादेशच्या युद्धामुळे सुद्धा बांगलादेशला भारताने आपल्याला मदत केली याचं काहीच वाटलं नाही. काही दिवस आपले संबंध बरे होते बांगलादेशशी, पण नंतर मात्र असं दिसतंय की हे संबंध थोडे बिघडले, कारण बांगलादेशमध्ये आपल्याला असं वाटलं होतं की लोकशाहीची प्रस्थापना होईल, पण प्रत्यक्षामध्ये बांगलादेशमध्ये मिलिटरी राज्य आलेलं आपल्याला दिसतंय. यानंतर मात्र कारगिल युद्ध 1999 मध्ये कारगिल युद्ध झाले. याला ऑपरेशन विजय असंही म्हणतात. 26 जुलै 1999 हा कारगिल विजय दिवस साजरा केला जातो, असं लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध आपल्याला अनेक प्रकारे सांगता येतील. त्यात प्रामुख्याने सिंधू नदीच्या पाण्याचा करार हा महत्वाचा करार आहे. या करारानुसार पश्चिमेकडील सिंधू, झेलम व चिनाब या नद्यांचे पाणी पाकिस्तानला व पूर्वेकडील नद्या म्हणजे रावी, बियास, सतलज या नद्यांचे पाणी भारताला मिळावे असे ठरले. 1990 मध्ये शांतता प्रक्रिया, विश्वासदर्शक ठराव, सरहद्द ठराव, खान अब्दुल गफार खान, महात्मा गांधींचे निकटवर्ती. 1990 मध्ये 90चे दशक हे आव्हानात्मक होते, कारण वाजपेयींची पाकिस्तानला भेट झाली, नवाज शरीफची भेट दोन्ही देशात झाली, तसेच सामंजस्य करार झालेला दिसतो आपल्याला. 1999 मध्ये मुशर्रफने नवाज शरीफचे सरकार पाडले, सत्ता हाती ताब्यात घेतली, भारताच्या विमानाचे अपहरण केले. 2000 मध्ये लष्करी तायबाने लाल किल्ल्यावर हल्ला केला. म्हणजे आता एक लक्षात घ्या, मुशर्रफ नवाज शरीफ याची सत्ता गेली आणि मग काय झालं की लष्करी तायबाने लाल किल्ल्यावर ताबा घेतला. आग्रा परिषद 2001 मधली, त्यामध्ये असं ठरलं की 2001 ला वाजपेयी व मुशर्रफ यांची आग्रा येथे भेट झाली 2001 मध्ये. आग्रा समिट ही सुद्धा खूप गाजलेली आहे.
आणि एक लक्षात घ्या की भारताने कधी चांगल्या काही गोष्टी होण्यासाठी नकार दिलेला नाही. भारताने कायम लीडिंग रोल घेतलेला आहे, कायम पुढाकार घेतलेला आहे असं आपल्याला दिसते. नवाज शरीफचा जो काळ होता पाकिस्तानमध्ये तेव्हा थोडस असं अपेक्षा होते की लोकशाहीच्या दृष्टीने वाटचाली होतील वगैरे वगैरे, पण मुशर्रफ आल्यावर सुद्धा इथे हालचाली सुरू झाल्या. इस्लामाबाद इथे 2004 मध्ये सार्कची बैठक झाली, त्यावेळी वाजपेयी तिथे गेले, तर मुशर्रफने 2005 मध्ये दिल्लीला भेट दिली. तो तर त्याचा बायको वगैरे घेऊन आला होता माहितीये दिल्लीला, म्हणजे दिल्लीला तो आला तर ट्रिप म्हणूनच आलेला होता. म्हणजे एक लक्षात घ्या, भारत आणि पाकिस्तान हे संबंध हे असे तणावात्मक किंवा असे आहेत. आणि मुख्य भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला जो मुख्य दुवा आहे तो म्हणजे दहशतवादाचा प्रश्न हा त्याच्यामध्ये प्रमुख आहे. आता एक लक्षात घ्या, दहशतवादाचा प्रश्न मुख्य कसा आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पाकिस्तानने भारतामध्ये बऱ्याचदा दहशतवादी कारवाया घडवून आणून काही डिस्टर्बन्स, अस्थिरता, गोंधळ करण्याचा परिणाम केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पंजाबमधल्या अतिरेक्यांना शस्त्र पुरवठा करणे, भिंद्रणवाल्यांना हाताशी धरणे, अमृतसर येथे जे सुवर्ण मंदिर आहे तिथं सगळा शस्त्रास्त्र पुरवठा आहे. हे शस्त्र आली कुठं अतिरेक्यांकडं, तर ती सगळी असं संशय की पाकिस्तान पुरवत असेल. म्हणजे असे त्यांनी काही न पटणाऱ्या गोष्टी केलेल्या आपल्याला आढळतात. यानंतर 14 नंतर जे पाकिस्तान विषयी धोरण असं आपल्याला बघावं लागेल ते म्हणजे नरेंद्र मोदींच्या काळामध्ये शेजारी आधी हे धोरण होतं, म्हणजे नेबर फर्स्ट असं म्हणता येईल इंग्लिशमध्ये. असं धोरण होतं, म्हणजे सगळ्यात आधी तुम्ही लुक ईस्ट पॉलिसी, लुक ऍक्ट पॉलिसीपेक्षा नेबर फर्स्ट पॉलिसी ही महत्वाची होती. त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक्स झाले 2019 मध्ये. पुलवामा इथे हल्ला, या हल्ल्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तणावात्मक अवस्थेमध्ये लोक होते आणि सध्या पाकिस्तानचं कर्जबाजारी आहे, त्या आधारे भारताशी संबंध कसे होतात हे पाहिले पाहिजे. कारण एक टेंडन्सी अशी आहे की माणूस कर्जबाजारी झाला की पूर्वीचे सगळं गोष्टी विसरून नव्याने संबंध एस्टॅब्लिश करायला बघतात. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानला वेगवेगळ्या प्रकारे भरपूर कर्ज झाली आहेत आणि ती कर्ज परत फेडण्याचे कोणतेही त्यांच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत, मार्ग नाही आहेत. आणि आता तर लेटेस्ट अशी चर्चा सुरू झालेली आहे की ऑप्शनच बंद आहेत सगळे. मग काय करणार पाकिस्तान, कसं कर्ज फेडणार? आणि जर पाकिस्तान असं कर्जबाजारी आहे, पाकिस्तानमध्ये राजकीय आर्थिक अस्थिरता आहे, असुरक्षितता आहे, तर त्याचा कळत नकळत भारताच्या परराष्ट्र धोरणावरती परिणाम होतो. म्हणजे अशी चर्चा आहे की मग देश विकणार का? पण याच्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने असा घोटाळा आहे आपल्यासाठी की जर तो देश एखाद्या आपला शत्रू असलेल्या देशाने टेक ओव्हर केला तर आपल्याला त्याच्यामधून धोका निर्माण होतो असं लक्षात ठेवायला लागेल. आणि या सगळ्याच्या बॅकग्राऊंडवरती भारत पाकिस्तान संबंध आपल्याला तपासावे लागतात. आता आपण भारत पाकिस्तान संबंध बघितले, त्याच पद्धतीने आशिया खंडातील दुसऱ्या राष्ट्रांशी संबंधही आपण बघूया. भारत पाकिस्तान मधलं एक वैशिष्ट्य, त्या संबंधांचं एक वैशिष्ट्य असं की हे संबंध हे चीन फॅक्टरचा सुद्धा त्याच्यावरती खूप परिणाम होतोय. याचं कारण असं की चीन पाकिस्तानला मदत करतोय आणि चीनचा हेतू काय आहे की पाकिस्तानशी टायअप केलं
की भारताची सुरक्षितता अजून धोक्यात येईल, कारण चीनचा भारतावरही डोळा आहे. अरुणाचल प्रदेश तर तो क्लेमच करतोय आमचा आहे म्हणून. कितीतरी सीमा क्लेम केल्यात, कितीतरी प्रदेश तो घशात घालायला बघतोय. आणि भारत पाकिस्तान काराकोरम हायवे पण बांधलाय. म्हणजे पाकिस्तानला हाताशी घेऊन चीन हा भारताला स्वास्थ्य कसं मिळणार नाही याची काळजी घेताना दिसतोय. आता आपण पुढचे देश बघूया. भारत बांगलादेश. आता बांगलादेशची निर्मिती ही पाकिस्तानशी त्यांचे असणारे इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स याच्यामधून झालेली हे आपण बघितलेलं आहे. कारण मुख्य त्यांचे वादाचे मुद्दे, दोन्ही देशांचा धर्म जरी मुस्लिम असला तरी पाकिस्तानची भाषा उर्दू आणि बांगलादेश पूर्व बंगालची भाषा बंगाली. त्यामुळे त्यांचं जे काही एक वेवलाईन ट्युनिंग जमायला पाहिजे जमणं अवघड झालं. जेव्हा माणसाच्या भाषा वेगळ्या असतात तेव्हा ती ट्युनिंग लवकर जमत नाही. भाषेमुळे आपलेपणा निर्माण होतो. एक लक्षात घ्या की बांगलादेशची निर्मिती ही स्वतंत्र तीव्र धार्मिक भावनेतून निर्माण झाली. 1972 मध्ये बांगलादेश निर्माण झाला. आता एक लक्षात घ्या, भारताने बांगलादेशला मदत केली ती केवळ सहानुभूती म्हणून आणि एक लोकशाही जपू पाळणारा देश म्हणून केलेली आहे. याच्यामध्ये भारताचा कुठलाही स्वार्थ नाहीये, हे लक्षात घ्या. नाहीतर मग बांगलादेश भारताने टेक ओव्हर केला असता की नाही, कारण तो कोणीकडे आपलाच भाग होता. पण त्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवून, सार्वभौमत्व अबाधित ठेवून भारताने बांगलादेशला सपोर्ट केलेला आपल्याला आढळतो. मग एक लक्षात घ्या की भारत आणि बांगलादेश यांच्यामधले संबंध कसे आहेत. तर यांच्यामध्ये संबंधही भारताने जरी बांगलादेशला मदत केलेली असली तरी तसे खेळीमेळीचे म्हणता येणार नाही. कारण पाणी वाटपावरून वाद आहेत, स्थलांतरावरून वाद आहेत. शिवाय म्यानमारमधून पूर्व बंगालमध्ये रोहिंग्यांचे स्थलांतर मोठं गाजलेलं प्रकरण आहे. 1972 मध्ये बांगलादेश तीव्र धार्मिक भावना, काही प्रश्न, सीमांवरून अनेक अंमली पदार्थ, औषध, गुरे, धान्य पदार्थांची तस्करी, बंगालातल्या उपसागरामध्ये काही सामुद्रिक तंटे, अशा अनेक कारणांमुळे वाद गाजतो आहे. आता एक लक्षात घ्या की बांगलादेश आणि भारत यांच्या जर तुम्ही सीमारेषा बघितल्यात तर त्या खूप फ्लेक्झिबल आहेत. जसं पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतमध्ये अशा टाईट सीमा आहेत. नंतर तारांनी विणलेल्या कंपाऊंड वॉल्स आहेत तिथे. तेवढं काही भारत आणि बांगलादेशमध्ये तेवढं टाईट नाहीये आणि खूप फ्लेक्झिबल आहे. म्हणजे संध्याकाळच्या वेळेत तर इकडचे लोक तिकडं, तिकडचे इकडं असं सगळं चालले असेल. म्हणून तिथं तस्करी वाढली आहे, स्मगलिंग वाढलंय, ड्रग्ज अँड नार्कोटिकचं स्मगलिंग वाढलंय, औषधांचं इकडून तिकडे देणी घेणी चालतात, गुरं, अन्नपदार्थ. आणि या सगळ्यामुळं तसं बांगलादेश हा नावालाच बांगलादेश काय असं वाटतं, कारण सगळी देणी घेणी सगळी चाललेली असतात. मग आता एक बघा, बांगलादेशच्या बंगालचा उपसागर जो आहे तोही बांगलादेश देशला लागून आहे ना. तिथेही काही सामुद्रिक तंटे आहेत. या व्यतिरिक्त कायदेशीर आणि बेकायदेशीर, म्हणजे त्याच्यात बेकायदेशीर स्थलांतर जास्त आहे. नोकरीसाठी इतर कारणांनी लोक येऊन राहतात. म्हणजे बांगलादेश मधले कितीतरी लोक बेकायदेशीररित्या भारतामध्ये येऊन राहतात आणि पिढ्यानपिढी ते तसेच राहिले. आणि म्हणून भारतामध्ये निर्वासितांचा प्रश्न, स्थलांतरितांचा, रेफ्युजीचा प्रश्न हा तीव्र आहे. कारण बहुतेक सगळे रेफ्युजीज, निर्वासित हे बांगलादेशमधून आलेले असतात. तसेच पूर्व बंगालमध्ये म्यानमारमधून रोहिंग्या मुसलमान म्हणून त्यांचं स्थलांतर होतं. म्हणजे असं एकमेकांच्या देशांच्या सीमा लागून असल्यामुळं स्थलांतर हा इथं मोठा चर्चेचा विषय आहे आणि जो आपण हाताळला पाहिजे. मग बांगलादेशचे अजून कुठले कुठले वाद आहेत आपले, एक लक्षात ठेवा.
पाणी वाटपावरून वाद आहेत. पाणी वाटपाचे तंटे जे आहेत ते म्हणजे गंगेचे पाणी वाटप, गंगा नदी जी बांगलादेशमधून पाकिस्तानमधून वाहते, कलकत्त्यातून वाहते, कलकत्त्यामधून वाहते, हिमालयात ती उगम पावते बांगला नदी, गंगा नदी. त्याच्या पाण्याच्या वाटपावरून सुद्धा भारत आणि बांगलादेशमध्ये वाद आहेत. कारण गंगेला परत पुढं तिकडच्या ब्रह्मपुत्रा वगैरे, हुगळी नदी वगैरे त्या मिळतात. मग फराक्का धरण जे बांधले त्याच्यावरती सुद्धा आपले वाद आहेत. म्हणजे शेअरिंग ऑफ वॉटर्स वरून वाद आहेत फक्त आपले. मग फराक्का धरण हे बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये कॉमन आहे. या व्यतिरिक्त असं म्हणता येईल की आर्थिक परस्परावलंबन आहे. म्हणजे व्यापारी भागीदार, भारत आणि बांगलादेशमध्ये अनेक व्यापाराविषयीचे करार झालेले आहेत. भारत बांगलादेशकडून कापूस आयात करतो. भौगोलिक रचना आहे, प्रदेश आहे, तिथं उष्णता खूप आहे, त्याच्यामुळे तिथे चांगल्या क्वालिटीचा कापूस तयार होतो आणि भारत बांगलादेशकडून कापूस आयात करतो, इम्पोर्ट करतो. म्हणजे असे आपले ट्रेड बिझनेस साठी संबंध आहेत. आणि ढाका ही बांगलादेशमधली सगळ्यात लोकसंख्या जास्त असलेलं शहर आहे. सुरक्षिततेचा प्रश्न, बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये सर्वसाधारणपणे सुरक्षिततेचा प्रश्न खूप मोठा आहे. घुसखोर आणि अतिरेक्यांमुळं सुरक्षिततेचा प्रश्न महत्वाचा आहे. 1908 नंतर भारत बांगलादेशचे संबंध थोडे सुधारू लागलेत. कारण 1908ला अवामी लीग निवडणुका जिंकल्यानंतर भारत बांगलादेश संबंध सुधारायला लागले. नंतर नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावर त्यांनी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. 1915 मध्ये मोदी सरकारने सीमा करार पुन्हा केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे आधीचे जे काय आपले फ्रेंडशिप ट्रीटी होती, जे काय असते ते मोदींनी परत कंटिन्यू केलेली आपल्याला दिसते. आणि भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये चीन हा पण घटक आहे. कारण बांगलादेशात चीनची सहानुभूती मिळवतो. चीनबरोबर अनेक व्यापारी करार चीन करार केलेले दिसतात. चीन शस्त्रे पुरवतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने भारताला घातक आहे. म्हणजे बांगलादेशमधली चीनची लुडबुडी भारताच्या दृष्टीने घातक आहे. आता याच्या पुढचा देश बघायचा आहे आपल्याला, तो म्हणजे म्यानमार. म्हणजे पूर्वीचा ब्रह्मदेश किंवा बर्मा म्हणून ओळखलं जायचं तो. भारताच्या पूर्वेकडे बघा धोरणामुळे म्यानमारचे संबंध सुधारले. भारताच्या 4 राज्यांच्या सीमा या देशाशी जोडल्या आहेत. त्यामुळे इतर तस्करी सुद्धा इथे भरपूर होती आहे. म्यानमार चीनला भारत व बांगलादेशाला नियंत्रित करण्यासाठी स्थान पुरवतो. म्हणजे स्वतःचा देशाचा वापर करून देतो. कुणाला? चीनला. भौगोलिक दृष्ट्या म्यानमार महत्वाचं आहे. कारण ईशान्य भारतात शांतता राखण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कारण ईशान्य भारतातले जे काही 7 सिस्टर्स आहेत ते म्यानमारला जवळ आहेत. तुम्ही बघा म्यानमारचं भौगोलिक लोकेशन जे आहे ते ईशान्य भारताला अटॅच, म्हणजे आपला कलकत्ता वगैरे बांगलादेश आणि पश्चिम बंगाल त्याला अटॅच असा तो म्यानमार आहे. त्यामुळं तिथं शांतता राखायची असेल तर म्यानमारचा आपल्याला फायदा घ्यावा लागतो. भारत काही शेतकी उत्पादनं म्यानमारकडून घेतो. भारताने काही ऊर्जा प्रकल्पात म्यानमारमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. आणि मग असं दिसतं की आशियाई दृष्टिकोन, म्यानमारमुळं भारताला इतर आशियाई देशांशी म्हणजे व्हिएतनाम, लाओस, कंबोडियाशी संपर्क ठेवायला त्याच्यामुळं जमतं. त्यामुळे इतर आशियाई देशांशी जर बरेच संबंध ठेवायचे असेल तर आपण ते म्यानमारच्या थ्रू ठेवू शकतो. म्यानमार इज अ कम्युनिकेटिंग लिंक बिटवीन इंडिया अँड रेस्ट ऑफ द एशियन कंट्रीज असं म्हणायला लागतं. म्यानमारमध्ये अजून एक गोंधळ असा आहे की तिथं रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्न आहे.
रोहिंग्या मुस्लिमांनी लष्कर सोडले म्यानमारमधले, कारण शेजारील बांगलादेशमध्ये काही पेचप्रसंग घडले. म्यानमारशी भारताचे संबंध सुधारणे महत्त्वाचे आहे आणि म्हणून म्यानमारशी चांगले संबंध असणं, स्मूथ रिलेशन्स असणं हे खूप महत्त्वाचं आहे. यानंतरचा भाग बघायचा आहे तो म्हणजे भारत आणि भूतान संबंध. भूतानमध्ये सध्या घटनात्मक राजेशाही आहे. 1949ला भारत भूतान मैत्री करार झालेला दिसतो. भूतान हा सार्क बिमस्टेकचा सदस्य आहे. भूतानमध्ये पुन्हा मैत्री करार आपल्याला दिसतो. 1919 मध्ये परत MOU करून मोदींची भेट भूतानने घेतलेली दिसते. आता भूतानच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की भूतानला एकंदरीतच थोडस चीनची भीती आहे. चीननी जसं तिबेट ताब्यात घेतलं तसं भूतान हा एक छोटासा प्रदेश आहे आणि मग तिथं राजेशाही वगैरे आहे, पण असं सतत त्यांना भीती वाटते की चीन त्यांना टेक ओव्हर करेल आणि भूतानची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये. तो पण एक फॅक्टर आहे की चीन अशा देशांना हेरगिरी करून मदत करून हळूहळू ते ताब्यात घेतो. 2007 मध्ये आपण मैत्री करार केला. 2019 मध्ये परत MOU मोदींची भेट घेतली. 2017 मध्ये डोकलाम प्रश्नावर चीन भूतान वाद निर्माण झाला. म्हणजे चीन आणि भूतान यांच्यामध्ये सुद्धा काही डिस्प्यूट आहेत, पण भूतान हा एकंदर एनर्जीच्या दृष्टीने खूपच कमी असल्यामुळं असं दिसतं की तो थोडासा भारताच्या मदतीवरती अवलंबून आहे आणि भूतानलाही भारताने बरीचशी मदत केलेली आहे असं आपल्याला दिसते. यानंतरच आपण एक देश बघणार आहोत तो म्हणजे भारत नेपाळ संबंध. आता नेपाळच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की नेपाळ आपला हा जुना शेजारी देश आहे आणि मुख्य म्हणजे नेपाळचा धर्म, नेपाळमध्ये हिंदू धर्माचे लोक खूप आहेत, हा त्यातला अतिशय महत्वाचा घटक आहे. त्यामुळे अशा अर्थाने सुद्धा आपली जवळीक आहे नेपाळशी. नेपाळमध्ये पूर्वी राजेशाही होती, नंतर आता लोकशाही आलेली दिसते. 1950 मध्ये भारत नेपाळ मैत्री करार झालेला दिसतो. नेपाळ सुद्धा आर्थिक दृष्ट्या खूप पुढारलेला देश नाहीये, तो तसा मागासलेलाच देश आहे. पण नेपाळ आणि भारत यांची खास मैत्री असल्यामुळं नेपाळमध्ये सुद्धा भारताने अनेक प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत आणि त्यांना प्रोत्साहनपर काही स्कीम दिलेल्या आहेत. आता एक सांगा की भारताच्या लष्करात सुद्धा नेपाळी आढळतात. शिवाय गुरखा पलटण म्हणून एक पलटण सेपरेट मिलिटरीमध्ये आढळते, असं लक्षात घ्या. मग याशिवाय नेपाळमध्ये जी काही संस्कृती आहे ती सगळी हिंदू संस्कृती आपल्याला आढळते. पण आता याचं असं नेपाळचं जर लोकेशन बघितलं तर ते एक सुंदर प्रदेश आहे आणि त्याच्यावरती नॅचरली कुणी डोळा ठेवेल असा प्रदेश आहे. आणि चीन किंवा ही लोक चीन सारखे देश हे अशा प्रदेशांवरती लक्ष ठेवून बसलेली असतात आणि चीन फॅक्टर हा प्रत्येक या शेजारी देशांशी संबंध ठेवण्यासाठी आपल्याला विचारात घ्यावा लागतो. कारण आज चीनचा हस्तक्षेप सगळीकडेच चाललेला आहे. याच्यानंतरचा एक देश आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे भारत श्रीलंका यांचे संबंध कसे आहेत. आता आपण असं बघूयात की भारत आणि श्रीलंका यांचे खूप जुने संबंध आहेत. म्हणजे अगदी रामायण काळापासून भारत श्रीलंका संबंधित असं त्याच्या आधीपासूनच कारण असं आहे की
श्रीलंकाला पाचूचं बेट बनलं जातं आणि नैसर्गिक दृष्ट्या तो समृद्ध सुबत्ता असलेला असा देश आहे. आणि याच्यामध्ये अजून एक गडबड अशी झालेली आहे की ब्रिटिशांचं राज्य ज्या वेळेला श्रीलंकेवरही होतं, भारतावरही होतं, त्यावेळेला ब्रिटिशांनी काय केलं की श्रीलंकेमध्ये खूप चांगलं नैसर्गिक साधन संपत्ती आहेत वगैरे. नंतर चहा खूप चांगला पिकतो तिथे. तेव्हा भारतातील कितीतरी मजदूर तिकडं मळ्यांवर काम करायला नेले. आणि मग ते जे मजूर आहेत, शेतमजूर, ते पिढ्यानपिढी तिथंच राहिले. मग ते हळूहळू श्रीलंकनच झाले. परिणाम असा झाला की इकडून जे तमिळनाडूतून ट्रान्सफर झालेले भारतीय लोक तिकडे गेले. त्यामुळे तिथं ओरिजिनल सिंहली लोक, सिंहली वंशाचे, आणि इकडून गेलेले तमिळ. तमिळ हे बुद्धीने हुशार असतात. बघता बघता त्यांनी महत्वाच्या जागा कॅप्चर केल्या, की पोझिशन्स मिळवल्या, आर्थिक सत्ता ताब्यात घेतल्या. आलं लक्षात तुमच्या? मग त्याचं त्या सिंहलींना पटलं नाही ते, की हे कुठेतरी आमच्यावर अतिक्रमण करतात तमिळ लोक, असं भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्या. आणि मग त्याच्यातून सिंहली आणि तमिळ यांच्यामध्ये वांशिक संघर्ष सुरू झाले. कारण ओरिजिनल तिथले जे सिंहली आहे ते तमिळांना कसे टिकून देतील, आणि म्हणून तमिळांची हत्या सुरू झाली, किलिंग सुरू झालं. याच्यातून भारत श्रीलंका संबंध कुठेतरी बिघडायला लागले. एक लक्षात घ्या की भारत आणि श्रीलंका संबंध हे नवीन नाहीत. ते अगदी रामायणाच्या काळापासून वगैरे आपल्याला दिसतात. आणि तिथं आजही श्रीलंकेमध्ये हिंदू देवदेवता आढळतात. नंतर तिथे बुद्ध धर्माचा प्रसार सुरू झाला, ते पण आपल्याला दिसतंय. मग ते संघर्ष सोडवायला भारताने शांतीसेना पाठवली बर का. IPK, इंडियन पीस कीपिंग फोर्स तिथे पाठवली, शांतता राखण्यासाठी मदत केली. म्हणजे तुम्ही LTT शब्द ऐकून असाल, हो ना. LTT ही एक संघटना आहे, म्हणजे लिबरेशन ऑफ तामिळ टायगर इलम अशी ती आहे. त्यांची एक वेगळी भूमिका आहे. या सगळ्यामध्ये भारत श्रीलंका संबंध हे थोडेसे त्याच्यामध्ये अपहिवल्स दिसतात. पण कोणत्याही काळी सोन्याची लंका असलेली श्रीलंका, श्रीमंत असलेला देश, आज भिके कंगाल झालेला आहे. श्रीलंकेतली जनता रस्त्यावर आलेली आहे. तिथले पंतप्रधान पळून गेलेले आपण पाहतोय. या बॅकग्राऊंडवरती आणि चीनचं कर्ज घेऊन घेतलेलं आहे. चीनचा वाढता हस्तक्षेप श्रीलंकेमध्ये होत आहे. आणि म्हणून आज श्रीलंका भारताच्या शेजारी, त्यामुळे भारत आज नकळत अडचणीत येतोय. लक्षात येते का? श्रीलंकेमध्ये वाढता हस्तक्षेप म्हणजे परत कुठं आलो, भारताच्या शेजारी चीन येतोय की नाही. म्हणजे श्रीलंका संबंध बघताना किंवा कुठल्याही देशाशी संबंध बघताना आपल्याला तिथे इतर कुठले देश हस्तक्षेप करतात हे सुद्धा थोडंसं ध्यानात घ्यावं लागतं. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे आपण नुसतं भारत श्रीलंका अभ्यास नाही करू शकत, भारत नेपाळ नाही करू शकत, तर तिथं इतर फॅक्टर्स कुठले आहेत ते पण बघावं लागतं. म्हणजे आज हे खरं वाटत नाही की रावणाची श्रीलंका, सोन्याची श्रीलंका हे कुठं गेलं सगळं. कारण आज श्रीलंकेचा दिवाळ वाजलेला आहे पूर्णपणे. आणि त्या बॅकग्राऊंडवरती भारत श्रीलंका संबंध तपासावे लागतात. म्हणजे आत्ताचा जो आपला अप्रोच आहे, साऊथ एशियातली पॉलिसी कशी ठरवायची, तर हे जे बदलते संबंध आहेत, हे सगळं बदलाबदल चालली आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला हे संबंध तपासावे लागतात. मग आता कोण उरतं याच्यानंतर? मालदीव. मालदीव हे बेट आहे, छोटं बेट आहे, छोटासा देश म्हणता येणार नाही. आणि मग मालदीवच्या बाबतीत पण ते धोरण आखावं लागतं. याचं कारण असं आहे की श्रीलंका घ्या, मालदीव घ्या, हे सगळे सागराशी संबंधित देश आहेत. आणि मग सागरी पॉलिसी काही आखायची असेल, सागरी धोरण आखायचं असेल, काही नाविक हालचाली करायच्या असतील, तर आपल्याला या देशांशी संबंध नीट ठेवायला लागतात. कारण इंडियन ओशन म्हणजे इंडियन ओशन, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर,
या सगळ्याशी किंवा अरबी समुद्र घ्या, या सगळ्यांमधल्या मरीटाईम ज्या काही इश्यूज आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवायचं असेल तर या सागरी किनाऱ्यांशी जे देश येतात, ज्यांचा हस्तक्षेप होतात किंवा ज्यांची इंटरेस्ट आहेत, त्या सगळ्यांचं लक्षात घेऊनच आपल्याला ही धोरणं आखावी लागतात. आता आपलं काय आहे, नेबरहूड फर्स्ट पॉलिसी. तर मालदीवच्या बाबतीत तर भारत आधी हे धोरण आहे. म्हणजे इंडिया फर्स्ट ही पॉलिसी मालदीव स्वीकारतं. म्हणजे मालदीव हा भारताला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याच गोष्टी करत नाही, असं आता आपल्याला म्हणायला लागतं. आणि अशा प्रकारे आपल्याला या सर्व बेटांशी देशांशी जमवून घ्यावं लागतं आणि त्याप्रमाणे आपली परराष्ट्र धोरण आखावं लागतं असं म्हणता येईल. आता या साऊथ एशियातला, दक्षिण आशियातला सगळ्यात शेवटचा प्रदेश म्हणजे अफगाणिस्तान. आता असं तुमच्या मनात विचार येऊ शकेल की अफगाणिस्तानचा यांनी मुद्दा कुठून कसा काय काळ आला हा? तर बरोबर आहे, अफगाणिस्तान आशिया खंडात आहे आणि पाकिस्तान ज्या वेळेला आपल्याकडे हिंदुस्थानमध्ये समाविष्ट होता तेव्हा अफगाणिस्तान हा भारताचा शेजारी राष्ट्र होता. आणि म्हणून अफगाणिस्तानमध्ये जर काही हालचाली होत असतील, काही राजकीय उलथापालथी होत असतील, आर्थिक उलाढाली होत असतील किंवा अजून काही होत असेल तर आपल्या परराष्ट्र धोरणावर त्याचा नक्कीच परिणाम होतो. कोणी एकेकाळी अफगाणिस्तान हा भारताचा शेजारी राष्ट्र, म्हणजे महाभारताचे सुद्धा याला संदर्भ आहेत महाभारतामधले. कारण तुम्ही जर बघाल की महाभारतातील गांधारी ही कंदहार प्रांतातली, म्हणजे आता पूर्वी त्याला गांधार म्हणायचे, आता कंदहार म्हणजे अफगाणिस्तान मधली होती. तिथून ती भारतामध्ये लग्न करून आलेली आहे. म्हणजे असे आपले पूर्वापार संबंध आहे. आणि हिंदू धर्मही अफगाणिस्तानमध्ये पूर्वी होताच. आर्यावर्तमध्ये अफगाणिस्तानचा समावेश होतो आणि हिंदू धर्म होता. नंतर तिथे बुद्ध धर्माचा प्रसार झाला, नंतर तिथे इस्लाम धर्माचा प्रसार झाला, म्हणजे तिथे स्थित्यंतर झाली. तिथं जी जी स्थित्यंतर होतात त्याचा परिणाम भारतावरती होतो, भारताच्या परराष्ट्र धोरणावरती होतो. आणि मग आपल्याला असं दिसतं की आधी हिंदू धर्म होता, गांधारी हिंदू होती, शंकराची भक्त होती, आणि नंतर तिथे बुद्ध धर्म पसरला. पण बुद्ध धर्म हा आक्रमणवादी नाहीये, शांततावादी आहे. मुस्लिम धर्म पसरला, नंतर तालिबानी राजवट आली. तिथे तालिबानी राजवट आल्यावर आपल्याला कितीतरी मूर्ती भंग पावलेल्या दिसतात, मूर्ती तोडलेल्या दिसतात तिथे, बुद्धाच्या म्हणा, हिंदू देवतांच्या. कारण ते आक्रमकतेचं लक्षण आहे तालिबानची राजवट. म्हणजे परकीय लोक भारतामध्ये अफगाणिस्तान मधनच येतात, कारण तोच व्हाया मीडिया आहे येण्यासाठी. आणि म्हणून अफगाणिस्तानचं सार्वभौमत्व रोखण्यामध्ये भारताला रस आहे. जितकं अफगाणिस्तान स्वतंत्र, सार्वभौम, लोकशाही प्रधान राहील तेवढा भारताचं स्वास्थ्य राहील, शांतता राहील. आणि म्हणून तालिबानी राजवट जेव्हा आली, ओके, म्हणजे त्यांचा ओसामा बिन लादेन वगैरे ते जरा थोडंसं आठवा, तर तेव्हा भारताची सुरक्षितता धोक्यात आलेली होती. ओके. आणि तालिबानमध्ये अमेरिकेचा सुद्धा हस्तक्षेप खूप झालेला आहे. तिथं पाकिस्तानचा तळ असा वापरून, पाकिस्तानचा मिलिटरी बेस वापरून तालिबानमध्ये अमेरिकेने रिमोट कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. आठवलं तालिबानमध्ये? कारण अमेरिकेला याच्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आखलून लोकशाही राज्य आणण्यामध्ये इंटरेस्ट होता. शेवटी वन डे एक दिवशी तालिबानची राजवट फेल झाली आणि नॉर्दर्न अलायन्सेसचं सरकार तिथं रुलिंग झालं आणि कुठंतरी लोकशाही सुरू झाली असं म्हणावं लागतं. 2019 मध्ये तर निवडणूक झाली, पण लोकशाही तिथे फार अजून रुळली असं वाटत नाही. लोकशाही रुजलेली नाही, कारण ज्यांना सवयच नाही लोकशाहीची तिथं अचानक लोकशाही रुळत नाही, हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे आज आपण भारताच्या शेजारी असलेले दक्षिण आशियातल्या
अनेक देशांचा थोडक्यात असा आढावा घेतलाय आणि या देशांशी आपले संबंध सुरळीत झाल्याशिवाय आणि आपल्याला स्वास्थ्य लाभणार नाही, आपल्याला सुरक्षितता लाभणार नाही. आणि भारताला आज अनेक पातळ्यांवरती स्वतःचं परराष्ट्र धोरण स्वीकारायला लागतंय. चीन, अमेरिका, रशिया यांची सगळी बघून यांच्या हालचाली बघून आपल्याला आपलं परराष्ट्र धोरण आखायला लागतं. आणि आज चीनचा हस्तक्षेप या दक्षिण आशियातील सगळ्या देशांमध्ये आहे, हे थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि चीन आता दक्षिण आशियातली सगळ्यात मोठी इमर्जिंग पॉवर व्हायला बघते आणि चीनचा रसा अमेरिकेशी स्पर्धा करण्यात आहे. जर असं असेल तर भारताची फॉरेन पॉलिसी आपण आता त्याप्रमाणे आपण सगळे बदल केले पाहिजेत. कारण चीन हा बिगेस्ट एनिमी आपला आणि अमेरिकेची मूळ तिथलं कुठलं सरकार आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे भारताने स्वतंत्र भूमिका आखणं, या सर्व देशांशी चांगले संबंध ठेवणं एवढंच आपल्या हातात राहतंय. लक्षात येत आहे. आणि असा सगळा रिव्ह्यू घेऊन आपल्याला भारताचं साऊथ एशियातलं काय धोरण आहे हे ठरवायला लागतं. मग साऊथ एशियाची पॉलिसी जर लक्षात घेतली, अमेरिकेबरोबरचे आपले संबंध, चीन बरोबरचे संबंध, रशिया बरोबरचे संबंध, हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला भारताची फॉरेन पॉलिसी समजून घ्यावी लागते. आणि आपले या देशांशी संबंध लक्षात घेतल्याशिवाय हे समजणारच नाहीये. फॉरेन पॉलिसी इज अ डायनेमिक कन्सेप्ट. ती अशी स्टॅटिक नसते, स्थिर नसते. जसे जसे इंटरनॅशनल इव्हेंट्स होतील तसतशी ती बदलत जाते. आणि जर ती बदलली नाही तर आपण टिकणारच नाही ना. कारण फॉरेन पॉलिसी चेंजिंग नाही ठेवली तर ती जुनी कन्सेप्टला पकडून बसलो तर आपण जगाच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही. जगाच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर आपण इकडं तिकडं काय चाललंय हे बघून आपली पॉलिसी बदलती ठेवायला लागते. त्याच्यामध्ये स्थित्यंतर करावी लागतात, त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करावी लागतात, असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे आज आपण भारताची फॉरेन पॉलिसी साऊथ एशियाच्या बाबतीत कशी आहे ती बघितली. तर पुढच्या तासाला आपण काय करूया, याच पेपर मधला पुढचा जो ब्लॉक आहे तो बघूया. तोपर्यंत तुम्ही तो ब्लॉक थोडासा चालून या, वाचून या, आपण चर्चा करूया त्याच्यावरती. याच्यात काही शंका असेल असं मला वाटत नाही.